महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री अशोकराव चौहान ने आखिरकार कांग्रेस के कई सालों का साथ छोड़ दिया और अब उन्होंने बीजेपी का दामन थाम लिया है, जिसकी खुशी अब भाजपा कार्यकर्ताओं में देखने को मिली। महाराष्ट्र के नांदेड़ जिले में भाजपा की ओर से शहर के महावीर चौराहे पर पटाखे फोड़कर जश्न मनाया गया। भाजपा नेताओं का कहना है कि अशोक चौहान के भाजपा में प्रवेश करने से पार्टी को और मजबूती मिलेगी। बता दें कि कई सालों से कांग्रेस के वरिष्ठ नेता के रूप में उन्होंने कार्य किया है। महाराष्ट्र विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर को उन्होंने अपना इस्तीफा सौंप दिया। वहीं कल मुंबई में बीजेपी द्वारा प्रेस कॉन्फ्रेंस रखा गया, जहां अशोक चौहान के बीजेपी पार्टी में शामिल होने की बात कही गई। इस प्रेस वार्ता के दौरान महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समेत कई वरिष्ठ नेता भी मौजूद रहे। यशस्वी पंतप्रधान योग पुरुष विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारत करायचं स्वप्न आहे आणि त्यांच्या विचाराला आणि राष्ट्राला प्रेम करणारे असं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि मोदी साहेब आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय नड्डा साहेब, अमित शाह साहेब आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊ आणि महाराष्ट्र प्रदेशचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। खरंच आज भारतीय जनता पक्षाकरता आणि नांदेडकरांकरता आनंदाचा क्षण आहे। अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे नांदेडच नसून मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष भक्कम होणार आहे। त्यामुळे आज आम्ही जल्लोषचा कार्यक्रम घेऊन भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्हा महानगर तर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि पूर्ण भारतीय जनता पक्ष त्यांच्याशी पाठीशी राहील आणि त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला भरभराट येईल अशी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा अशोकराव आणि त्यांच्या सोबत येणाऱ्या सगळ्या टीमला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता तुमचा नेता प्रताप पाटील असतील की अशोक चव्हाण? आमचा नेता कमळ, भारतीय जनता पक्ष आणि कमळ। भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता हा कमळाच्या आणि पक्षाच्या मागे आहे। भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती श्रेष्ठ नाहीत, पर पक्ष पहिले राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः। आता भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्तीच्या मागे पक्ष नसतो, ते आपण वारंवार बघितलेलं आहे। त्याच्यामुळे पक्ष आणि कमळ हे आमचं चिन्ह राहील आणि आमचं पक्ष भारतीय जनता पक्ष आम्ही त्याच्या बांधिलकी राहू आणि त्याच्या सोबत राहू। खूप खूप त्यांना अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार। दक्षिणची तयारी काही अडचण नाही, पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे। पक्षामध्ये जेव्हा सर्वात जास्त खुशी तर मला आहे, कारण माझ्या गल्लीतले आहेत, माझे शेजारी आहेत अशोकराव चव्हाण साहेब आणि पूर्वी मी त्यांच्यासोबत 25 वर्ष काम केलेलं आहे। ते सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून त्याची ओळख आहे। त्याचा जरूर भाजपाला फायदा होईल आणि आम्हाला सर्वांनाही फायदा होईल। त्यांच्या मार्गदर्शनाने भाजप ही भरभराटीला जाईल अशी आमची